ज्वाला त्या आदितीपाशी स्केच जी काही बदला आदली झाली होती ती आणायसाठी गेलेला असते, तेव्हा आदिती ती स्केचला म्हणते की तुमचा स्केच व्यवस्थित तर आहे ना, एकदा चेक करून बघा, नाहीतर पुन्हा एकदा तसाच व्हायचा आदलाबद्दी. तो म्हणतो हो हो, माझा स्केच तेच आहे. तोपर्यंत आदिती म्हणते की तुमचा स्केच दाखवा बघू, कोणत्या मुलीचा काढला आहे, कोणाला शोधायचं चाललं आहे नक्की. तोपर्यंत आदिती काही कमळीचा स्केच पाहिल्यानंतर त्यांना स्केच आर्टिस्टला पाहते, तर आदिती म्हणते अहो, ह्यांना तर मी कॉलेजमध्ये शिकते ही माझ्या. तोपर्यंत आर्टिस्टवाला म्हणतो की ह्यांचे वडील 18 वर्ष झाले हिला शोधत आहेत, पण तरी ह्याच शहरात आहे, ह्याच कॉलेजमध्ये आहे, तरी कशी सापडली नाही अजूनही, दोघांची कशी भेट झाली आहे. तोपर्यंत स्केच आर्टिस्ट बोलतात की ह्या मुलीला तुम्ही पटकन बाहेर बोलवता का, असं म्हणून आदिती म्हणते हो मी तिला बोलवते कॉलेजमधून. तोपर्यंत ती आदिती कमळीला बोलवायला जाणार, तोपर्यंत इथे कामिनीने दुसराच काही डाव रचलेला असतो. कामिनीने तिथे गुंडांना पाठवून त्या आदितीच्या अंगावरती ट्रक घातलेला असतो, कारण कामिनीला वाटत असतं तीच राजनची आणि सरूची मुलगी आहे, म्हणून मारण्यासाठी गुंड पाठवलेले असतात. आदितीचा होतो ॲक्सिडेंट आणि आदिती पडती रस्त्यावर. ती स्केच आर्टिस्ट पटकन धावत तिच्यापाशी जातात आणि ती आदिती पूर्ण रक्तबंबाळ झालेली असते, तिचं रक्त खूप वाहिलेलं असतं आणि ते रक्तबंबाळमधले फोटो काढून कामिनी रागिणीला पाठवते आणि म्हणते, रागिणीचा मेसेज येतो की आई ही मुलगी जी आहे ती राजनची मुलगी नाही आहे. कामिनी पटकन रागिणीला फोन करते, म्हणते काय ग रागिणी, काय बोलतेस काय, पण ती मुलगी तर एकदम आता रस्त्यावरती रक्तबंबाळ झाली आहे आणि तिला आता खूप भयानक प्रकारे तिचा ॲक्सिडेंट झाला आहे. रागिणीला कळतं की आई तू खूप मोठी चूक केली आहे, अगं आपल्याला दुसऱ्याच मुलीला. रागिणी म्हणते राजन आणि अन्नपूर्णा ते स्केच आर्टिस्टपाशी आपण पोहोचायच्या आधी पटकन आपल्याला पोहोचायला पाहिजे. तोपर्यंत कामिनी म्हणते अगं रागिणी, पण तो स्केच आर्टिस्ट त्या आदितीला घेऊन ना हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे, पण आता आपण त्याच्यापाशी कसं पोहोचायचं, म्हणून कामिनी पटकन त्या स्केचच्या आर्टिस्टच्या पाठीमागे ते गुंडाला घेऊन जाते आणि तोपर्यंत गुंडाला पाहता क्षणी स्केच आर्टिस्ट ते कामिनीपासून आपलं तोंड दडवतो, म्हणतो की ह्या मुलीचा जो काही स्केच मी काढला आहे हा पटकन मला राजन सरांपाशी पाठवला पाहिजे, नाहीतर ही बाई जरा खतरनाक दिसते मला, कारण की ही तर त्यांची सासू म्हणून सांगितलं होतं त्या दिवशी, पण तसं काही दिसतच नाही आहे मला, कारण की ही जरा वेगळ्याच प्रकारचं भयानक घटना वाटते मला. असं काही म्हणल्यानंतरही ते सगळा काही रागिणीने प्लॅन आखून ठेवलेला असतो आणि ते पटकन आदितीचा ॲक्सिडेंट झालेला पाहता क्षणी कमळी आणि निग्गी धावत हॉस्पिटलमध्ये येतात आणि आदिती पटकन कमळीला म्हणते अगं कमळी, पुन्हा खूप सांगण्याचा प्रयत्न करत असते. निग्गी म्हणते अगं कमळी, तरीही ती बोलण्याचा प्रयत्न करत आहेत, हिला काहीतरी सांगायचंच आहे असं काही मला वाटत आहे. तोपर्यंत कमळी काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करत असते. आदिती ही सांगण्याचा प्रयत्न करत असते की अगं तुझे बाबा तुला शोधत आहेत, हे सत्य सांगण्याच प्रकारे कामिनी आदिती काही सांगते का कमळीला हे ऐकत असते, पण तसं काही सांगायच्या आधीत आदितीची तब्येत खराब होते. डॉक्टरही म्हणतात की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना की तुम्ही तिला जास्त त्रास देऊ नका म्हणून, केस जास्त खूप तिची कंडिशन क्रिटिकल आहे म्हणून. तिथे ऋषी येतो आणि म्हणतो की काय झालं काय हा प्रकार. कमळी म्हणते की ऋषी सर मला तर नाही, जरा दुसरंच भयानक काहीतरी वाटत आहे, कारण की हिचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे काय तिला प्रयत्नच केला आहे. तो पण ऋषी म्हणतो चला आता तुम्ही दोघीजणी पेपर जवळ आले आहेत, कमळी तुमच्या दोघींचे आणि जे काही अपडेट्स देत राहीन मी आदितीचे, तू काही काळजी करू नको. तोपर्यंत कमळी म्हणते ऋषी सर उद्या संक्रांत आहे आणि तुम्ही लवकर येईल का हो. तोपर्यंत तेच ऋषी म्हणतो अगं तुला अभ्यास करायला सांगतोय मी, तू काय म्हणते संक्रांत आहे. ऋषी सर मला ना मराठी शाळेमध्ये जाऊन ना त्या लहान मुलांशी तिळगुळ वाटायचे आहे, त्यांना वाटायचे आहे, त्यांच्याबरोबर संक्रांत सेलिब्रेशन करायचे आहे, हे माझं स्वप्न आहे बरं का. ऋषी म्हणतो हो ठीक आहे मी येईन, आपण बघूया काय होते ते. आणि येणाऱ्या काही भागामध्ये इथे खूप छान ट्विस्ट आलेला आहे, कारण की आपल्या कमळीसमोर लवकरच राजन आणि अन्नपूर्णाचं सत्य येणार आहे. राजनला कमळी त्याची मुलगी अन्नपूर्णाची मोठी नात भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.